आज आपण मस्त गावाकडचं झणझणीत लोणचं बघणार आहोत। तर चला आपण कृतीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आम्ही ते 3 किलो कैरी घेतलेली आहे। कापून घ्यायची आहे कैरी। कापून स्वच्छ पुसून ही 2 दिवस सुकवायला ठेवायची आहे घरामध्ये। त्याला आपण मीठ हळद नाही लावायची। मीठ हळद लावल्याने आपली कैरी ही लूज पडते, तर आपली कैरी ही लूज पडणार नाही यासाठी आपण मीठ हळद नाही लावणार। 2 दिवसानंतर आपण त्याचं लोणचं बनवायला सुरुवात करणार आहोत। हे बघा, 2 दिवसांनी आपली कैरी ही लोणच्यासाठी एकदम तयार झालेली आहे। या ठिकाणी आम्ही 3 किलो कैरी घेतलेली आहे। कैरीला सर्वप्रथम आपण हळद लावणार आहोत। हळद लावून ठेवणार आहोत करायच्या पूर्वी। या ठिकाणी आम्ही सर्व सामान घेतलेलं आहे। इथे 2 चमचे मिरे आपण बारीक कुटून घ्यायचे आहे। मिक्सरमध्ये नाही कुटायचे, खलबत्त्यामध्ये थोडेसे बारीक आणि थोडेसे जाडसर असे कुटून घ्यायचे आहे। सर्वप्रथम आपण इथे हळद लावणार आहोत कैऱ्यांना। हे बघा, जेवढी हळद आपल्या मुठीमध्ये बसेल तेवढी आपण लावायची आहे। हळद लावून व्यवस्थित मिक्स करायचं आहे। इथे आपलं सर्व सामान हे रेडी आहे। आम्ही ते 1.5 किलो मोहरीची डाळ घेतलेली आहे। त्यासोबत सर्व घरच्या वस्तू आहे। कुठलीच आमची बाहेरची रेडीमेड वस्तू नाही आहे। एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे। तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हळद लावून झाल्यानंतर आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत। आम्ही इथे 1.5 किलो तेल हे गरम करायला ठेवलेलं आहे। या ठिकाणी तेल गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्यात सर्वप्रथम मेथी दाणे टाकायचे आहे। 1 चमचाभर मेथी दाणे टाकायचे आहे गरम तेलामध्ये। आणि मेथी दाणे जास्त लालसर नाही करायचे, एकदम हलके गुलाबी करायचे आहे। त्यानंतर त्यात 1 चमचा लवंग टाकायचे आहे। हे बघा, आपले मेथी दाणे झालेली आहे। त्यात आपण 1 चमचा लवंग टाकणार आहोत। त्यानंतर कुटलेली मिरे, 1.5 चमचा कुटलेली मिरे टाकणार आहोत। त्यानंतर 2 चमचे हिंग, 1 वाटी, 1 अर्धी वाटी आपण इथे हळद टाकणार आहोत। आमची छोटी वाटी असेल तर 1 वाटी, जर मोठी वाटी असेल तर ती अर्धीच टाकायची आहे। त्यानंतर बडीशोप टाकणार आहोत। 1 मोठी वाटी बडीशोप ही थोडीशी बारीक करून घ्यायची आहे। अर्धी बडीशोप ही बारीक करायची आहे, अर्धी तशीच ठेवणार आहोत। त्यानंतर आम्ही इथे 1.5 किलो डाळ टाकणार आहोत। इथे आम्ही 1.5 किलो ही मोहरीची डाळ घेतलेली आहे। अर्धी डाळ ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे आणि अर्धी डाळ तशीच टाकायची आहे। तर एकूण आम्ही 1.5 किलो डाळ टाकलेली आहे। व्यवस्थित असं फ्राय करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। हे बघा, हलवतच राहायचं आहे। आणि इथे आम्ही मीठ टाकणार आहोत। तिथे अर्धी वाटी मीठ टाकायचं आहे। हे बघा, मोठमोठ्या मुठा धरून आम्ही 3-4 इथे मीठ टाकलेलं आहे। हे सर्व मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी आपण मिरची टाकणार आहोत। इथे आम्ही अर्धा वाटी मिरची घेतलेली आहे। तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची घेऊ शकतात। मिरची टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपला लोणच्याचा मसाला तयार आहे। आता हा सर्व मसाला आपण एकदम पूर्णपणे थंड करून घेणार आहोत। एकदम सोपी अशी पद्धत आहे। काहीही बाहेरचं सामान नाही आहे, काहीच नाही। खूप सोपी अशी पद्धत आहे। तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा। हे बघा, या ठिकाणी आपला हा मसाला थंड करायला ठेवलेला आहे आपण। अतिशय सुंदर कलर असा आलेला आहे। या ठिकाणी आपल्या कैऱ्या पण रेडी आहे आणि आपला मसालाही रेडी आहे। तर चला दोघांना मिक्स करूया। आणि आपला मसाला थंड पण झालेला आहे। तर या ठिकाणी इथे आपण मिक्स करत आहोत कैऱ्या। हे बघा, थोड्या थोड्या कैऱ्या टाकून व्यवस्थित असं मिक्स करा।
अतिशय चवीला सुंदर असं हे लोणचं असणार आहे आणि 2 वर्ष टिकणारं लोणचं आहे. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि 2 वर्षभर खात राहा. आता हे सर्व व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्या. मिक्स झाल्यानंतर पॅक आपण बरणीमध्ये ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून बाहेरची हवा, पाणी वगैरे काही लागलं नाही पाहिजे. आणि 3 दिवस आपण लोणच्याला कंटिन्यू हलवणार आहोत, जेणेकरून लोणच्याचं तेल पण नाही संपलं पाहिजे. जर तुम्हाला वाटतं लोणच्यामध्ये तेलाची गरज आहे तर तुम्ही तेल गरम करून थंड झाल्यानंतर ते तेल तुम्ही टाकू शकतात लोणच्यामध्ये. हे बघा, व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. तर नक्की तुम्ही घरी ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम असं पारंपरिक असं हे लोणचं आहे आणि मेन म्हणजे ही आमच्या आजीची रेसिपी आहे. तर चला, घरी बनवायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं बनलंय लोणचं. तर लवकरच आम्ही नवीन अशी झणझणीत रेसिपी घेऊन येणार आहोत. त्याआधी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.